एनडीएत येण्याआधी विलीनीकरण करा, एनसीपीला भाजपची सूचना, सूत्रांची माहिती। तर आधी दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्र त्यांनी यावं आणि मग एनडीएत या असं सूत्रांमार्फत सांगण्यात आलंय। विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटाला एक मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत सत्तेत सहभागी होणार अशा चर्चा आहेत। दरम्यान तटकरे आणि सुप्रिया सुळे दोघांनीही विलीनीकरण होणार नसल्याचं स्पष्ट केलं। मात्र एनडीए मध्ये येण्याआधी राष्ट्रवादीचं विलीनीकरण करण्याची सूचना भाजपने दिल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपच्या सूचनांमुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाने जोर धरला असून यामुळे सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याचं सूत्रांमार्फत कळते। सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन एनडीए मध्ये सामील व्हावं अशा सूचना भाजपकडून देण्यात आल्या। राष्ट्रवादीचं विलीनीकरण झाल्यावर दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता। पवारांची राष्ट्रवादी म्हणून एनडीएत येण्यापेक्षा विलीनीकरण करूनच एनडीएत येण्याच्या सूचना आहेत। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देण्याची शक्यता असताना भाजपच्या या सूचना, राष्ट्रवादी भाजपतही सामील होऊ शकणार नाही। विलीनीकरणाचा प्रस्ताव असेल तर दिल्लीत चर्चा होईल असं मुश्रीफ यांनी म्हटलंय। संसदेच्या अधिवेशनामुळे तटकरे पटेल पार्थ दिल्लीत असणार असंही ते म्हणाले। विलीनीकरणाचा प्रस्ताव असल्यास आमदार खासदारांना सांगितलं जाईल असंही मुश्रीफ यांनी म्हटले। तर 2 वर्षापासून विलीनीकरणाचा मुद्दा सुरू आहे, पण आमचा सुळेंवर विश्वास असं राऊत म्हणतात। एनडीएत येण्याआधी राष्ट्रवादीचं विलीनीकरण करा, भाजपने या सूचना दिल्याची माहिती सूत्रांमार्फत सध्या समोर आली। विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटाला एक मंत्रिपद मिळणार असंही सूत्रांमार्फत सांगण्यात आलेलं आहे।